नमस्कार मंडळी, मी अंकिता. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी आपण भेटतोय आणि ठीक आहे, चला असंच मध्ये ब्रेक घेऊ वाटतो, त्यामुळे मी हा ब्रेक घेतला होता. आणि इकडे बघा, इतकं सुंदर असं वातावरण झालेलं होतं संध्याकाळचं. सो मस्त चटपटीत खाऊ वाटत होतं काहीतरी. बाहेर छान असं रिमझिम पाऊस पण सुरू होता आणि संध्याकाळचे 6:30 वाजले होते, पण असा अंधार अंधार वाटत होता. त्यामुळे मग घरात गेले, पटकन असे छान एग्स बॉईल करायला टाकले आणि हे एग मी बॉईल करून घेते आणि त्यात थोडंसं मीठ पण टाकलं म्हणजे एग फुटत नाही. आणि त्यानंतर घेतलं टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. हे सगळं मस्त फटाफट कट करून घेतलं असं छानसं बारीक. आणि बघितलं का किती बारीक कट करते मी. हे सगळं का तर माझ्याकडे एक असं छानसं माझं आवडतीचं एक हत्यार आहे, ते म्हणजे हा धारदार चाकू. हा माझा फेवरेट चाकू आहे आणि मी खूप छान बारीक बारीक कटिंग करत असते आणि ते फक्त मलाच जमतं. तो चाकू सगळ्यांना भीती वाटते चालवायला. त्यानंतर तेल घेतलं, त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकल्या, छान तडतडवल्या आणि हे बॉईल एग्स मी किसून घेतलेले आहे. तर इकडे बघा, कांदा, टोमॅटो हे सगळं रेडीच होतं. त्यानंतर कांदा टाकला आणि मस्त फ्राय करून घेतला. छान असा लालसर होऊन द्यायचा, म्हणजे मग कांदा असा कचकच लागत नाही मध्ये. मस्त असं छान आलटून पलटून परतून घ्यायचं मस्त. आणि छान असा कलर चेंज होतं म्हणजे कांद्याचा. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा जळत नाही आणि करपट लागत नाही. त्यामुळे मीठ तेव्हाच टाकून घ्यायचं आधीच. मग पुन्हा असं छानसं फ्राय करायचं. असं पावसाळा वगैरे असला की मस्त एग्सचे काही रेसिपी खाऊ वाटतात, त्यामुळे मग आज म्हटलं चला बनवूया. तर त्या रेसिपीला अंडा घोटाला म्हणतात. आणि सो मी फर्स्ट टाईमच ट्राय करत होते. आणि आपले जे रेग्युलरचे मसाले आहे, हळद, धना पावडर, थोडासा चिकन मसाला आणि लाल मिरची पावडर, हे सगळं मी थोडं थोडं टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आपल्या चवीनुसार टाकायचं. तिखट हवं असेल तर मग थोडी जास्त मिरची पावडर टाकू शकता. बट मी इतकं काही तिखट बनवत नाही, कारण घरात कोणी खूप जास्त तिखट खात नाही. त्यामुळे हे बघा, चिकन मसाला पण थोडासा टाकला मी टेस्टसाठी. आणि नंतर लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ तर आपण आधीच टाकलेलं होतं. त्यामुळे मस्त मसाले वगैरे टाकून छान असं फ्राय करायचं, थोडंसं तेल सुटेपर्यंत. ही रेसिपी अशी मस्त थंड वातावरणात किंवा पावसाच्या याच्यात खूप छान लागते खाण्यासाठी. तुम्ही पावसोबत पण खाऊ शकता किंवा मग चपातीसोबत. आमच्या घरात कोणी पाव खात नाही जास्त, त्यामुळे मग आम्ही चपातीसोबतच खाणार होतो. त्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करा आणि छान एकजीव होऊ द्या. मस्त टोमॅटोचं पाणी सुटेपर्यंत छान शिजवून घ्या, कारण ते पूर्ण असं पेस्टसारखं व्हायला हवं, मग ते छान लागतं पावभाजीसारखं. सो पूर्ण बारीक होऊन द्यायचं आणि छान असं एकजीव होऊन द्यायचं. थोडंसं शिजवण्यासाठी झाकण ठेवायचं. 2 मिनटं छान असं तेल सुटतं शिजल्यानंतर. सो मस्त असं फ्राय करून घ्यायचं. हवं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता तुम्ही, थोडंसं ग्रेव्हीसारखं फील येतो. त्यानंतर हे बॉईल एग्स जे किसलेले होते ते आपण त्यात टाकून घ्यायचे आणि छान फ्राय करायचं. तसं टेस्टला हे बुर्जीसारखंच लागतं, पण मग थोडे मसालेदार असतं आणि बॉईल एग्स असतात, त्यामुळे मस्तच लागतं. त्यानंतर एकीकडे असं हाफ फ्राय करून घ्यायचं अंडं. त्याच्यावर छान चिमूटभर मिरची, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त हे असंच हाफ फ्राय त्यावर ठेवून द्यायचं. जे काय आपलं रेडी झालेलं आहे इथे, त्याच्यावरती मस्त हे हाफ फ्राय ट्रान्सफर करायचं. मला एका हाताने ते घेता आलं नाही, कारण एका हातात मोबाईल होता, शूट करायला कोणी नव्हतं. त्यामुळे मग मी ज्यावेळेस ते प्लेस केलं कढईमध्ये, तेच दाखवलं डायरेक्ट. हे बघा, असं मध्यभागी छान ठेवून घ्यायचं. 2 मिनटं झाकण ठेवायचं, छान वाफ काढायची आणि मस्त सर्व करायचं गरम गरम खाण्यासाठी. एकदम छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजच्यासाठी एवढंच.